नमस्कार गाईज, तुम्हा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एक इंटरेस्टिंग पेंट तयार करून दाखवणार आहे। तर चला आता आपण सुरू करूयात। सर्वात पहिले आपण पेंट ओपन करूयात व पेंटमध्ये येऊन आपल्याला आपल्या पेजची जी काही साईज आहे ती आपल्याला सिलेक्ट करायची आहे, ती आपल्याला क्रिएट करायची आहे। तर रिसाईजवरती या व पिक्सलवरती या आणि इथे मेंटेन जो आहे त्या मेंटेनला नो करा। जर का तुम्ही मेंटेनला नो केलेलं नसेल तर तुम्ही ह्या इथे हॉरिझॉन्टल असो या वर्टिकल असो, तुम्ही ह्या इथे साईज चेंज केली तर दोन्हीची एकसोबत साईज चेंज होणार आणि आपल्याला त्या डिझाईनमध्ये थोडीफार प्रॉब्लेम क्रिएट होणार। तर आपल्याला पहिले मेंटेनला नो करायचं आहे आणि आपल्याला हॉरिझॉन्टल व वर्टिकलची जी काही साईज आपल्याला टाकायची आहे ती आपण आपल्या मर्जीनं ती साईज इथे क्रिएट करू शकतो। तर चला आता आपण हॉरिझॉन्टल साईज मला 985 ठेवायची आहे व वर्टिकलची साईज मला 500 ठेवायची आहे व इथे ओके करा। ओके केल्याच्यानंतर ह्या इथे आपण लाईनवरती येऊयात। लाईनवरती आल्यावरती इथे आपल्याला जेवढे काही कलर फिल करायचे आहेत तेवढे आपण क्रॉस लाईन ड्रॉ करून घेऊयात। इथे आपल्याला क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायचे आहेत। जर ह्या इथे तुम्ही परफेक्ट क्रॉस लाईन ड्रॉ केल्या नसतील तर तुमच्या इथे कलर अटॅचमेंट बरोबर नाही होणार। तर या इथे मी एक परफेक्ट कलर अटॅचमेंट करून घेतलेली आहे। या इथे रिसाईजवरती रिटर्न या व पिक्सलवरती या आणि इथे मेंटेनला नो करा, कारण की मला इथली हॉरिझॉन्टलची साईज चेंज करायची आहे। हॉरिझॉन्टलमध्ये आपण 1 साईज टाकूयात आणि इथे ओके करूयात। ओके केल्यावरती रिटर्न रिसाईजवरती या व पिक्सलवरती येऊन मेंटेनला नो करा आणि या इथे पहिली जी काही आपण साईज टाकलेली होती ती साईज आहे इथे आपल्याला रिटर्न टाकायची आहे व इथे ओके करा। इथे आपली एक शानदार बॅकग्राऊंड तयार झालेला आहे, एक अमेझिंग बॅकग्राऊंड आपण ह्या इथे तयार केलेला आहे। तर आता मला ह्या इथे ड्रॉईंग काढायची आहे, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची। तर चला आता आपण सुरू करूया। इथे सर्वात पहिले मी ब्रशवरती येणार। ह्या इथे आपल्याला ब्रशमध्ये वेगवेगळे ब्रश असतात। ब्रश, कॅलिग्राफी पेन, इयर ब्रश, ऑइल ब्रश, कॅरेऑन, मार्कर, नॅचरल पेन्सिल, वॉटर कलर ब्रश, असे आपल्याला इथे वेगवेगळे ब्रश दाखवलेले आहे। तर मी इथे ब्रशचा यूज करणार आहे। मी ब्रश सिलेक्ट केला आहे व इथे जे काही मला कलर पाहिजे तो मी कलर सिलेक्ट करणार आहे, म्हणजे इथे ब्लॅक कलर सिलेक्ट करणार व ह्या इथनं तुम्ही कलर ब्रशची साईज वाढू शकतात व कंट्रोल प्लस व कंट्रोल मायनसनं पण तुम्ही इथे ब्रशची साईज कमी जास्त करू शकतात। तर ह्या इथे मी इथनं साईज कमी जास्त करेल। इथे आपल्याला सूर्य काढायचा आहे, तर मी इथे सर्कल सिलेक्ट करणार व इथे एक सर्कल ड्रॉ करून घेणार। सर्कल ड्रॉ केल्यावरती इथे बघा, इथे तुम्हाला बॉर्डर ब्लॅक कलरची बॉर्डर येते व आपल्याला ही ती ब्लॅक कलरची बॉर्डर आहे ती काढायची आहे। तर ह्या इथे बघा शेप आउटलाईन म्हणून ऑप्शन असतो, शेप आउटलाईनवरती या व या इथे आउटलाईनला नो करा आणि या इथे सेकंड असतो शेप फिलवरती येऊन इथं सॉलिड कलर करा। आता शेप आउटलाईन आणि शेप फिल, तर ह्या इथे बघा तुम्हाला 2 कलरचे ऑप्शन्स असतात, एक कलर 1 अँड कलर 2। तर ह्या इथे कलर 1मध्ये आपण ब्लॅक कलर सिलेक्ट केला आहे, जी काय त्याची आउटलाईन होती ती आपण त्याला नो आउटलाईन केलेली आहे। आता कलर 2मध्ये जे काय व्हाईट कलर आहे ती त्याची फिल कलर आहे, जे आपल्याला आपण सॉलिड कलर केलेला आहे। तर आपण फिल कलरवरती आलो
आणि आहे ते जो काय आपल्याला कलर अप्लाय करायचा आहे तो कलर आपण इथनं सिलेक्ट केला आहे. सिलेक्ट केल्यावरती ह्या इथे आपण तो सन अटॅच केला. ह्या इथे आपण सन काढला आहे. आता आपण रिटर्न ब्रशवरती येऊयात आणि ह्या इथे आपली जी काही ड्रॉइंग आहे ती आपण काढून घेऊयात. चांगल्या प्रकारे आपण ह्या इथे एक जमीन काढली आहे. आता ह्या इथे आपल्याला काढायची किल्ला, जो खूप आपण इंटरेस्टेड काढणार आहोत. तर सर्वात पहिले मी इथे रेक्टँगल सिलेक्ट करणार आणि ते रेक्टँगुलर ड्रॉ करणार. आता या इथं आपण गाईच पहिले ब्लॅक कलर सिलेक्ट केलेला होता, त्यामुळे या इथं पहिले आपण सॉलिड कलरमध्ये येल्लो कलर सिलेक्ट केलेला होता, त्याकरिता या इथे येल्लो कलर आलेला आहे. तर या इथं आपल्याला ब्लॅक कलर सिलेक्ट करायचा आहे. ब्लॅक कलर आपण ह्या इथं सिलेक्ट केला आहे. इकडे बघा आपण रेक्टँग्युलर चेंज केला आहे. सेकंड याच्यात आपण इथे आपल्याला किल्ला एक काढून घ्यायचा आहे. तर गाई जिथे आपण किल्ला काढून घेतला आहे, तर चला पुढे आपण ड्रॉईंग करूयात. ते किल्ला काढून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला या इथे काय करायचं, खाली ग्रास म्हणजे गवत काढायचं आहे. तर त्या अगोदर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या इथं इमेज अप्लाय करूयात. तर या इथे चला आपण इमेज कशी अप्लाय करायची तुम्हाला पेंटमध्ये सांगतो. सर्वात पहिले फाईल ओपन करा, फाईलवरती या आणि या इथे इम्पोर्ट टू कन्व्हेन्सवरती या आणि इथं फ्रॉम ऑफ फाईलवरती या. इथे आल्यावरती तुम्हाला जी काय आपल्याला इमेज अप्लाय करायची आहे ती इमेज सिलेक्ट करा आणि इथं ओपन करा. इथे ओपन केल्यावरती ह्या इथे मी ती जी काही इमेज मला इथे अप्लाय करायची आहे ती इमेज आहे इथे मी ओपन केली आहे आणि ती इमेज आहे इथे ॲक्युरेट फॉर्ममध्ये मी इथे अप्लाय केली आहे. आणि ह्या इथे बघा छत्रपती शिवाजी महाराजांची इथे इमेज मी अप्लाय केली आहे. ओके, त्यानंतर आपण ह्या इथे ग्रास काढणार आहोत. खाली जे काय आपण डोंगरावरती ग्रीन डोंगर तयार करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला सर्वात पहिले कलर 1ला सिलेक्ट करायचं आहे आणि ह्या इथे ब्रश टूलवरती येऊन इयर ब्रशला सिलेक्ट करायचे आहे. इयर ब्रशला सिलेक्ट केल्यावरती आपल्याला ज्या काही कलरची ग्रास अप्लाय करायचे आहे ते कलर सिलेक्ट करा. म्हणजे ग्रीन कलर, डार्क ग्रीन या लाईट ग्रीन. या इथनं तुम्हाला साईज इन्क्रीज करा ब्रशची, जेवढी काही साईज तुम्हाला पाहिजे तेवढी साईज इन्क्रीज करा. आणि ह्या इथे तुम्ही करिश्मा बघा, एक इंटरेस्टेड ह्या इथे ग्रास आपण अप्लाय करू शकतो. कमी जास्त आपण ह्या इथनं साईज करू शकतो. ह्या इथे बघा किल्ल्याला ग्रास पण असते. आता पूर्ण ब्लॅक इमेज म्हणल्यावरती तेवढी काही इंटरेस्टेड आपली इमेज दिसणार नाही, त्याकरिता आपण या इथे ग्रास काढत आहोत. ते इथे लाईट ग्रास आपण किल्ल्याला देऊन टाकूया. त्याच्यात पण थोडीशी लाईट ग्रास, थोडी इंटरेस्टेड आपली डिझाईन वाटायला पाहिजे त्याकरिता. व इथे आपली छत्रपती शिवाजी महाराजांची एक शानदार ड्रॉईंग तयार झाली आहे. आपल्याला इथे पक्षी काढायचे असतील तर आपण इथे पक्षी पण काढून घेऊयात. कॅलिग्राफी ब्रश सिलेक्ट करूयात आणि हे इथे पक्षी पण काढून घेऊयात. तर इथे आपण छत्रपती शिवाजी महाराजांची एक शानदार ड्रॉईंग तयार केलेली आहे. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ड्रॉईंग कशी वाटली. तुम्हाला पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. व ह्या इथे मी माझा व्हिडिओ संपवितो.